सकाळचे सगळे कामे आपटून घेतली आणि लगेच इथं मी पूजेचं ताट भरायला घेतलं. आज पौष महिन्यातला दुसरा रविवार होता आणि मला इथं सूर्यनारायणाची पूजा करायची होती. त्याच्यासाठी वस्त्र, माळ, फुलं सगळं तयार करून ते ताटामध्ये ठेवून घेतलं आणि पूजेची तयारी सगळी झाल्यानंतर मी इथं अगोदर इकडे देवपूजा करून घेतली. इथं देवाची पूजा करून घेतली आणि लगेच इथं मला बाहेर सूर्यनारायणाची देखील पूजा करायची होती. त्याच्यासाठी इथं गॅलरीमध्ये मी पूजा करायला घेतली सूर्यनारायणाची. सगळ्यात अगोदर तर इथं पाट साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सूर्य आणि चंद्राची रांगोळी काढून घ्यायची. गणपतीची देखील आरती पूजा करून घ्यायची आणि त्याच्यासोबत सूर्यनारायणाची देखील इथं पूजा करून घ्यायची. मी सुद्धा ही पूजा करून घेतली. 2 आरत्यामध्ये इथं फुलवाती लावल्या होत्या आणि एक आरती इथं आपल्या आरतीसाठी तयार करून घेतली होती. सोबतच अगरबत्त्या देखील लावून घेतल्या आणि मस्त अशी पूजा करून घेतली. प्रसन्न असं वाटत होतं. रविवार म्हणलं की असाच जातो, पण पूजा वगैरे असल्या थोडंसं छान असं वाटतं. आता जवळजवळ हे वर्ष तर संपत आलेलं आहे. सहजच इथे कॅलेंडरमध्ये बघायला गेले की किती पौष महिन्यातील रविवार आहेत. तर मला मागच्या कॅलेंडरमधले 4 आणि हे 2 झाले असं वाटलं 6 कसं काय आले. चुकून मी जुनंच कॅलेंडर इथं बघायला लागले होते. तर नवीन कॅलेंडर काय अजून आलंच नाही. तर पूजा वगैरे झाली. लागलीच मी तर आदित्य रानूबाईची कथा देखील वाचायला घेतली. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे. त्याला खाण्यापिण्याची खूप भ्रांती होती. तो रोज समिधा आणण्यासाठी रानात जात असे. एकदा रानात समिधा गोळा करत असताना त्याला काही नागकन्या एका तलावाकाठी पूजा करताना दिसल्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, तुम्ही हे काय करत आहात? नागकन्या सांगितले की आम्ही आदित्य रानूबाईचे व्रत करत आहोत. ब्राह्मणाने त्या व्रताची विधी विचारून घेतली. ब्राह्मणाने ते व्रत मनोभावे केले. त्याच्या घरात हळूहळू समृद्धी होऊ लागली. त्याला धनधान्य आणि सुख मिळाले. पण ब्राह्मणाच्या पत्नीला आणि मुलीला या सुखाचा गर्व झाला. पुढे ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न झाले. ती सासरी गेली. एकदा तिच्या सासरी गरिबी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मदतीसाठी बोलावले आणि आदित्य रानूबाईचे व्रत करायला सांगितले. तिने ते व्रत श्रद्धेने केले आणि तिचेही दिवस फिरले. एकदा काय झाले, ब्राह्मणाने घरी आदित्य रानूबाईच्या पूजेचा बेत आखला. पण त्याच्या मुलीला रानूबाईला यायला उशीर झाला. तिला वाटले की वडील रागावले असतील म्हणून ती एका झाडाखाली लपून बसली. तिथे तिला सूर्यदेवाने दर्शन दिले आणि तिची क्षमा स्वीकारून तिला अखंड सौभाग्य आणि सुख दिले. जे कोणी श्रद्धेने आदित्य रानूबाईची पूजा करतात आणि ही कहाणी वाचतात त्यांना घरातील दारिद्र्य दूर होऊन त्यांना सुख, शांती आणि समाधान लाभते. जशी रानूबाईला ही कथा पावली तशी ती तुम्हा आम्हाला सर्वांना पाहू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण.